लाडक्या बहिणी या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। दिवाळी लाडक्या बहिणीची गोड झाल्या। आज वार आहे गुरुवार। 3000 रुपये आता या ठिकाणी जमा झालेत। 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये भाऊबीज दिवाळी ओवाळणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्या। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 4500 रुपये जमा झालेत। काही यांना आता 3000 रुपये देखील जमा झाल्याचा मेसेज बँकेच्या खात्यावरती आला आहे। या महिलांना दिवाळी बोनस नाही, फक्त याच बहिणींना दिवाळी बोनस सरकार आता पाठवत आहे। पोस्टात खाते असणाऱ्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून महिलांना अर्जंट सूचना या ठिकाणी काय सांगण्यात आल्या नक्की बघा। आता मोठ्या ब्रेकिंग न्यूज सुद्धा समोर आल्या आहेत। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, महिलांना 3000 रुपये दिवाळी बोनस सुरू करण्यात आलाय। या महिला सोडून सांगितलंय फक्त याच महिलांना आज दिवाळी बोनस आजपासून 3000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिवाळी बोनस या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। काही लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी भाऊबीज ओवाळणी तुम्हाला 4500 रुपये देखील सरकारच्या माध्यमातून आज गुरुवारी या ठिकाणी सकाळपासून सोडण्यात आलेत। काही बहिणींना संध्याकाळी बँकेच्या खात्यावरती पैसे येणार सांगितले। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, अखेर दिवाळी बोनस वाटपाला या ठिकाणी आता सुरुवात झाल्या। ई-केवायसी ची अट रद्द केल्यामुळे महिलांच्या खात्यावरती आज गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पैशांचं वितरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासून काही लाडक्या बहिणींना पैसे आलेत, तांत्रिक प्रॉब्लेममुळे संध्याकाळी 5 ते रात्री बरोबर आता 12 वाजेपर्यंत पैसे येणार आहेत। गेल्या 2 आठवड्याभरापासून सरकारच्या माध्यमातून दिवाळी बोनस द्यायचा का नाही यावर वारंवार या ठिकाणी बैठका आता सुरू होत्या। आता त्याचं कारण म्हणजे ई-केवायसी आता केलेल्या बहिणींना बोनस द्यायचा का काही ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींना बोनस द्यायचा, यावरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत होता। यावरती अखेर तोडगा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। बोनस या ठिकाणी आज गुरुवार वाटपाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज गुरुवार आहे आणि संध्याकाळी बरोबर 5 वाजल्यापासून या ठिकाणी तुम्हाला हे पैसे वाटप येणार आहेत। 5 वाजता सुरू झालं का रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे वाटप करण्यात येणार आहेत। अकोला जिल्ह्यात वाटप आज त्या ठिकाणी संध्याकाळी कधी होणार आहे तर 5 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। संध्याकाळी 7 वाजल्यापासून फास्ट बहिणींच्या खात्यावरती आता हे पैसे जमा होणार आहेत। अकोला जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये वाटप होणार आहे। ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये भाऊबीज दिवाळी बोनस या ठिकाणी आज वाटपाला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। अकोला जिल्ह्यामध्ये या भागामध्ये वाटप होणार आहे। तर बघा अकोला जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत। अकोला, अकोट तालुका, तेल्लार, पातूर या तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींना आज 3000 रुपये दिवाळी बोनस या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। अकोला जिल्ह्यातील बार्शी भागामध्ये, टाकळी भागामध्ये, बाळापूर भागामध्ये, मूर्तिजापूर या भागामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस या ठिकाणी 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती संध्याकाळी बरोबर तुम्हाला 5 ते 7 या वेळेमध्ये सुरुवात होणार आहे। आणि आज गुरुवार बरोबर रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे 100% तुमच्या खात्यावरती लाडक्या बहिणींना या ठिकाणी जमा होणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आता आल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुरुवातीला बातमी देखील आता पाहिली आहे। केवायसी ची अट रद्द सरकारने करून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचा एकत्रित ॲडव्हान्स मध्ये लाभ महिलांच्या खात्यावरती दिवाळी बोनसच्या स्वरूपात देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलाय। संध्याकाळी आता बघा त्या ठिकाणी 5, 6, 7, 8 आता वाजून 10 मिनिटांनी पैशांचं वितरण होणार आहे। म्हणजेच 5 वाजता सुरू झालंय, 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता असं रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार आहे। रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे महिलांच्या बँकेच्या खात्यावरती आज गुरुवार जमा करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। अखेर त्या ठिकाणी बोनस वाटपाचा मार्ग मोकळा झालाय। दिवाळी बोनस 3000 रुपये देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता 9000 कोटींचा चेक बँकांना देऊन टाकलाय। आणि आज त्या ठिकाणी गुरुवारी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप या ठिकाणी होत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता अमरावती जिल्ह्यातील तुम्ही महिला आहे का बघा, अमरावती जिल्ह्यातील महिलांना 3000 रुपये आज संध्याकाळी तुम्हाला आता
5 वाजल्यापासून सुरू होणार आहे। म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला 5 वाजता काहींना पैसे येतील, काही बहिणींना 6 वाजता, काहींना 7 वाजता, 8 वाजता, असं रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हे पैसे कसल्याही परिस्थितीत बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील भातुकली, आता भातुकली या ठिकाणी तुम्हाला पैसे येणार आहेत। नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी या भागामध्ये अमरावती जिल्ह्यातील महिलांना बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील आता चिखलदरा भागामध्ये तिवसा, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, चादूर बाजार, नांदगाव, भातुकली या भागामध्ये महिलांना 3000 रुपये आज दिवाळी बोनस संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती आता कधी पण तुम्हाला पैसे येणार आहेत। सकाळपासूनच हे पैशांचं वितरण सुरू झाले। लाडकी बहीण योजना या बहिणींना 3000 रुपये आज मिळाले। तुम्हाला जर मिळाले नसतील तर संध्याकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुम्हाला हे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा आज दिवाळी बोनस तुम्हाला या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा या ठिकाणी अहिल्यानगर तुमचा जिल्हा आहे का बघा, अहिल्यानगर जिल्ह्यातील या भागामध्ये आज पैसे जमा होणार आहेत। अकोला बघा, अकोला या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण आता अहिल्यानगर जिल्ह्यातील बहिणींना होणार आहे। कर्जत, कोपरगाव भागामध्ये, जामखेड भागामध्ये, नगर, नेवसा, पाथर्डी या भागातील महिलांच्या खात्यावरती टोटल आता ऑक्टोबरचे तुम्हाला 1500 आणि नोव्हेंबरचे 1500 रुपये 3000 रुपयांचा लाभ अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी आज जमा करण्यात येतोय बघा। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा भाग, शेवगाव, राहुरी, श्रीरामपूर आणि चांदवड या तालुक्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात सकाळपासून येऊ लागले। तांत्रिक अडचणीमुळे हा लाभ थोडा थांबवलाय। संध्याकाळी 5 ते रात्री 12 जोरदार पैशांचं वितरण सुरू होईल। आज गुरुवार, आज संध्याकाळी 8:10 पैशांचं वितरण हा फास्ट या ठिकाणी होणार आहे। 8:10 सर्वात जास्त फास्ट त्या ठिकाणी वितरण होणार आहे। बरोबर रात्री 12 वाजेपर्यंत आज गुरुवारी 4 तासांच्या कालावधीमध्ये बहिणींना पैशांचं वितरण करून टाका असं ऑर्डर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता दिल्याचं पाहायला मिळते। गेल्या 2 आठवड्याभरापासून महिला आतुरतेने वाट बघत होत्या दिवाळी बोनस कधी मिळणार। आता यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दिवाळी बोनस जाहीर केला आहे। ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत 14 हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतलेले आहेत अशा जवळपास 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपयांचा निधी आज गुरुवारी रात्री 8:10 संध्याकाळी तुम्हाला आता या ठिकाणी 8:10 तुम्हाला पैशांचं वितरण सुरू करण्यात येईल। रात्री 12 वाजेपर्यंत हे पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती देणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी घोषणा केली आहे। जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आल्या। कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये आज गुरुवारी रात्री 8 ते रात्री 12 या वेळेमध्ये पैशांचं वितरण होणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलाय। त्या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव। आता धाराशिव जिल्ह्यातील कोणाला लाभ भेटणार आहे तर धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये लाभ भेटणार आहे। उमरगा, लोहार, कळंबा या भागामध्ये लाभ भेटणार आहे। भूम, वाशी, परांडा या तालुक्यामध्ये जेवढ्या काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय झाला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जेवढ्या काही लाडक्या बहिणी असतील त्यांना आज संध्याकाळी 8 ते रात्री 12 हे पैसे या ठिकाणी आता जमा होणार आहेत। संध्याकाळी 5 वाजल्यापासून हळूहळू बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता प्रत्येक बहिणींना या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुम्ही महिला जर या ठिकाणी असाल तर कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री या भागामध्ये 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पुढचा भाग आहे खुलताबाद भाग, या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे। वैजापूर भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। गंगापूर भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। पैठण या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पैशांचं वितरण होणार आहे। कोणत्याही लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार नाही। ई-केवायसीची अट सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता बंद केलेली आहे। म्हणजे तुम्हाला ई-केवायसी करायची आहे
परंतु डायरेक्ट आता डिसेंबर महिन्याचा जो लाभ आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला करायचे आहे। त्यावेळी जर तुम्ही KYC केली तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण नोव्हेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचा जो लाभ आहे तर या ठिकाणी दिवाळी बोनस म्हणून सरकारच्या माध्यमातून आता जाहीर केलेला आहे। 12 जिल्ह्यातील महिलांना आज लाभ बँकेच्या खात्यावरती सोडण्याचा आता निर्णय स्वतः उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला आहे। कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। तुम्ही या ठिकाणी आता प्रत्येक जिल्ह्यांची गावांची नावे तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आता बघा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर कोल्हापूर जिल्ह्यातील बहिणींना या भागामध्ये तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत। आजरा तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बहिणीला पैसे मिळणार आहेत। करवीर तालुक्यामध्ये 3000 रुपये मिळणार आहेत। कागल, गगनबावडा, गडहिंग्लज आणि चंदगड या भागामध्ये लाडक्या बहिणींना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती तुमच्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील अजून सुद्धा पन्हाळा भाग असेल, भुदरगड भाग असेल, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले या भागामध्ये लाडक्या बहिणींना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती तुम्हाला या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। बघा, जालना जिल्ह्यातील महिला तुम्ही असाल तर 3000 रुपयासाठी तयार राहायचं आहे। जालना जिल्ह्यातील महिलांना अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या भागामध्ये जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता दिल्याचं पाहायला मिळतंय। आता धुळे जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर धुळे जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होणार आहे बघा। धुळे जिल्हा, शिरपूर तालुका, साक्री तालुका, सिंदखेडा तालुका या ठिकाणी 3000 रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिले आहेत। तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव कोणतं आहे बघा, कारण आज गुरुवार आहे, 16 ऑक्टोबर आहे, रात्री 8च्या सुमारास आणि रात्री 12 वाजेपर्यंत आज तुम्हाला हे पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। आता बघा त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील बहिणींना आता या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती येणार आहे। या ठिकाणी नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी म्हणजे याला धडगाव देखील म्हटलं जातं, या ठिकाणी बहिणींना 3000 रुपये या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातील बहिणींना सोडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। तुमचा जिल्हा तालुका कोणता आहे नक्की बघा, कारण या ठिकाणी 12 जिल्ह्यात जेवढ्या काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3000 रुपये या ठिकाणी सकाळपासून जमा होऊ लागलेत। ज्या बहिणींना सकाळपासून पैसे जमा झाले नाहीत त्यांना आता त्या ठिकाणी 3000 रुपये आता बँकेच्या खात्यावरती आज संध्याकाळी जमा होणार आहेत। बहिणींची बँकेत गर्दी आज दिवसभरामध्ये पाहायला मिळाली। योजनेवर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी चेक सुद्धा या ठिकाणी सही केल्या। आजपासून 3000 रुपये कसल्याही परिस्थितीत बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कोणला लाभ भेटणार आहे बघा। अर्धापूर तालुका, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव ह्या नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना या भागामध्ये आता तुम्हाला 1500 अधिक 1500 ऑक्टोबर नोव्हेंबरचे त्या ठिकाणी 3000 रुपये बोनसच्या स्वरूपात या ठिकाणी देण्यात येणार आहे। या ठिकाणी हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड आणि मुखेड या भागामध्ये नांदेड जिल्ह्यातील तुम्ही जर महिला असाल तर तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती देण्यात येणार आहे। आता बघा त्या ठिकाणी बीड जिल्हा, आता बीड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ या ठिकाणी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे बघा। आष्टी, बघा आष्टी या तालुक्यामध्ये तुम्ही राहताय का बघा। पटोदा तालुक्यामध्ये या ठिकाणी बीड, गेवराई तालुका, माजलगाव, केज तालुक्यातील तर सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना आज 3000 रुपयांचा बोनस त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित आता करण्यात येणार असल्याचे मोठे अपडेट समोर आले आहे। त्यात आता बीड मधील अनेक तालुके बघा, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कासार, वडवणी, परळी या भागामध्ये आता बीड जिल्ह्यातील महिलांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यानंतरचा लातूर जिल्हा बघा, यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी आणि जाळकोट या भागामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला आता लाभ बँकेच्या खात्यावरती आता दिवाळीचा बोनस स्वरूपात मिळणार आहे।
लातूर जिल्ह्यातील आता त्या ठिकाणी शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर आता या भागातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला 3,000 रुपये आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज संध्याकाळी 8:10 तुमच्या बँकेच्या खात्यावरती सुरू करण्यात येईल। रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सरकारने सांगितला आहे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हा लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे बघा। अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या भागामध्ये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी तुम्हाला 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। लाडकी बहीण योजना तुम्हाला पैसे आलेत का बघा, या ठिकाणी मेसेज पाहू शकता। 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे EKYC केलाय का बघा, कारण EKYC केलेल्या लाडक्या बहिणींना सर्वात लवकर पैसे येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।